शासकीय रुग्णालयांच्या परस्पर विरोधी अहवालांमुळे रुग्ण हवालदिल. खामगाव येथील पित्याचा संताप. खामगाव एकीकडे सर्वसामान्यांसाठी आधार मानली जाणारी शासकीय रुग्णालये, दुसरीकडे त्यांच्याच निष्काळजीपणामुळे वादाच्या भोऱ्यात सापडत आहेत. खामगाव सजनपुरी येथील राहुल हेलोडे यांच्या चिमुकल्या मुलीच्या प्रेरणाच्या बाबतीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांच्या परस्पर विरोधी वैद्यकीय अहवालांमुळे या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुल हेलोडे यांनी गेल्या गुरुवारी आपल्या मुलीला उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी करण्यात आलेल्या सोनोग्राफी अहवालात मुलीच्या डाव्या बाजूला किडनीजवळ 8 मिमीचा खडा असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. प्रकरण गंभीर असल्याचे सांगत आणि रुग्णालयात सर्जन उपलब्ध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी मुलीला तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले. हेलोडे यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली, मात्र ती उपलब्ध नसल्याने त्यांना एसटी बसने मुलीला अकोला गाठावे लागले. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पुन्हा 15 ते 20 मिनिटे सविस्तर सोनोग्राफी आणि एक्स-रे करण्यात आले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अकोल्याच्या निगेटिव्ह अहवालात मुलीला कोणताही खडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अकोल्याचा निगेटिव्ह अहवाल घेऊन हेलोडे पुन्हा खामगाव रुग्णालयात आले आणि त्यांनी येथील डॉक्टरांचा जाब विचारला. मात्र येथील डॉक्टरांनी आपली चूक मान्य करण्याऐवजी सोनोग्राफी करणाऱ्या संबंधित डॉक्टरांची ही चूक असल्याचे सांगत हात झटकले. या गोंधळामुळे मुलीवर नेमके काय उपचार करावेत आणि कोणता अहवाल खरा मानावा अशा विडंचनेत हेलोडे कुटुंब अडकले आहे. या संदर्भात हेलोडे यांनी खामगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवार-मंगळवारपर्यंत पाहू असे आश्वासन दिले आहे. मात्र तोपर्यंत मुलीच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना राहुल हेलोडे यांनी व्यक्त केली आहे. शासकीय रुग्णालयांच्या अशा प्रकारच्या कारभारामुळे गरीब रुग्णांनी जायचे कुठे असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. मी राहुल हेलोडे. मी गुरुवारी माझ्या मुलीला इथं भरती केलं होतं सरकारी दवाखान्यामध्ये. आणि भरती केल्यानंतर त्यांना आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितली होती. सोनोग्राफी काढली. त्यानंतर शुक्रवारी आम्हाला सोनोग्राफी दाखवण्यात आली. त्यात सांगितलं आहे की 8 एमचा खडा डाव्या बाजूला आहे, ते बी किडनी जोड. तुम्हाला अर्जंट अकोल्याला जाणं पडेल, इथं सर्जन नाही आहे. त्यानंतर यांना आम्हाला रेफर चिठ्ठी दिली. ते घेऊन आम्ही त्यांना सांगितलं आमची परिस्थिती नाही आहे, आम्हाला ॲम्ब्युलन्स सांगा. तर ते म्हणे ॲम्ब्युलन्स आताची आहे नाही इथं, तुम्हाला एस टी वगैरे जाणं पडेल, अर्जंट जा. ते आम्ही एस टीने गेलो अकोल्याला. तिथं आमचं ट्रीटमेंट चालू झालं दवाखान्यामध्ये. त्यानंतर तिथं सोनोग्राफी वगैरे एक्सरे वगैरे काढले आणि 15 मिनिटं सोनोग्राफी चालली, कारण की आम्ही सांगितलं की इथं खडा आहे म्हणून. पण त्या सोनोग्राफीमध्ये तिथं खडा वगैरे काही दाखवला नाही. त्यांना लिहून दिलं आणि पूर्ण पेपर आम्हाला फाईल इथं दिली की कोणता तिथं डॉक्टर आहे त्यांना दाखवून का याच्यामध्ये खडा वगैरे काही नाही आहे. कारण की आणि इथं ऑफिस आलो आम्ही, तर इथं आम्हाला उडवणीची उत्तर भेटत आहे. डॉक्टर साहेबला दाखवलं आम्ही, ते म्हणतात की त्या सोनोग्राफीला मॅडमची गलती आहे, आमची गलती नाही आहे, त्यांनी सांगून बोला. त्याच्यानंतर आम्ही जो अधीक्षक साहेब आहेत विलास टापरे साहेब, त्यांना फोन लावला. ते म्हणत की पाहून घेऊ आपण सोमवार-मंगळवारी, टेन्शन घेऊ नका. आता जर काही पेशंटला गशीन तर भरती करून घ्या. आणि हे असं घुमला कारभार करू आले. आता माझी मुलगी नाही, मी इथं बसलेलो सकाळपासून. इथं ना काही आमचं ट्रीटमेंट सुरू आहे ना काहीच नाही. आणि हे रिपोर्ट जे दिलेले आहे, हे रिपोर्ट पूर्णपणे म्हणजे खोटे आहे का खरं आहे कसं आहे चालू आहे. आणि दोन्ही रिपोर्ट सरकारी दाखवण्यातली आहे, एक अकोल्याची आहे आणि एक खामगावची आहे. इथं आल्याच्या नंतर कोणत्या डॉक्टरला दाखवलं? इथं म्हणजे 2 नंबरमध्ये लहान मुलांचा जो डॉक्टरचे त्यांच्याकडे गेलो आम्ही. ज्याने आम्हाला ते लिहून दिलं तर रेफर चिठ्ठी. त्याने सांगितलं आमची गलती नाही, जी आमच्याकडे आहे तेच आम्ही वाचून तुम्हाला पाठवतो तिकडे पुढं. हे गलती यांची आहे, तुम्ही मोठ्या साहेबांना बोलू शकता म्हणत. ते या प्रकरणावर सामान्य रुग्णालय खामगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांनी आपली बाजू मांडली असून उपचारादरम्यान मुतखडा नैसर्गिकरित्या बाहेर पडण्याची किंवा तांत्रिक कारणामुळे अहवालात तफावत असण्याची शक्यता वर्तवली आहे. आम्ही रुग्णाला पुढील तपासणीसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन डॉक्टर टापरे यांनी दिले आहे. रुग्णाला न्याय मिळावा यासाठी प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाही, मला फोनवर होतं, मी त्या पेशंटला सांगितलं की त्या पेशंटला घेऊन या. कारण जे त्यांनी फोनवर मला सांगितले माहितीप्रमाणे पेशंटला पोटात दुखत होतं, तिला नॉशिया म्हणजे मळमळ आणि उलट्या होत्या. हे सिम्पटम जवळपास किडनी स्टोन सारखे आहे. इथे सोनोग्राफी केली, 8 mm खडा निघाला आणि यांनी युरोलॉजिस्टकडे रेफर केलं. त्यांचं पेशंटचं म्हणणं आहे की तिथल्या रिपोर्टमध्ये निघाला. तर बरेचशा पॉसिबिलिटी असू शकतात, ज्याच्यात तो मुतखडा पडू पण शकतो, कारण आपण इथे ट्रीटमेंट चालू केली होती त्याची. कधी ऑब्स्ट्रक्ट पण होऊ शकतो. तर ते काय एक्झॅक्ट आहे ते आपल्याला
तपासणी करूनच सांगता येईल. आणि जर इथे जर त्यांनी भरती केलं असतं, आपण पुढे सिटी स्कॅन काढता आला असता पुढचे, किंवा वापस सोनोग्राफी काढता आली असती. असं आपल्याला त्याला हे करता आलं. आणि ते चूक असेल तर तसं आपण डॉक्टरशी त्यांना मेमोमधून त्यांचं म्हणणं ऐकलं असतं. या संदर्भात प्रकरण चौकशी करणार आहे. बिलकुल करू. पेशंटला न्याय देण्यासाठी बिलकुल करू.